नमस्कार मंडळी, वैशू माळी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. असा देवा पुढे दिवा लावून घेतला. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार 33 कोटी देवांपाशी. आज आमच्या जवळचं मार्केट होतं, त्याच्यामुळे मार्केटला दोघं पण जाऊन आलो. मार्केटमधून काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. बॉल पेनचं एक पॉकेट आणि 2 पेना साध्यावाल्या ते त्यांना लागणार होत्या म्हणून आणल्या. आणि गाजराचा हलवा करायसाठी गाजर आणले. नंतर कांद्याची पातीचं मोकळं खावं वाटत होतं, तो मुगाची डाळ टाकून म्हणून ते आणलं. आणि मटार आणली. मटार सोलून वांग्याच्या किंवा बटाट्याच्या कोणत्याही भाजीत घालायला होते किंवा खायला होते म्हणून आणली. आणि सोप आणि डाळ संपली होती म्हणून ती आणली. जिरे संपले होते म्हणून ते आणले. आणि कसुरी मेथी हे 2-3 पॉकेट आणले. ते झाल्यानंतर फोडणीला टाकल्यावर छान लागते, वरणात किंवा कोणत्याही भाजीत कसुरी मेथी टाकल्यावर छान लागते म्हणून ते आणून घेतलं. नंतर ते झाल्यानंतर भोपळ्याचे पराठे करणार होते, पण त्यांना हिरव्या मिरच्याची भाजी खायची होती, त्याच्यामुळे हिरव्या मिरच्याची भाजी केली. नंतर कांदे स्वस्त भेटत होते म्हणून 1 किलो कांदे आणले छोट्या आकाराचे. नंतर बटाटे 1 किलो घेतले. बटाट्याला काय नाही होत म्हणून 1 किलो बटाटे घेतले. नंतर वांगे आणले. वांग्याचं भरीत किंवा भरलेले वांगे यांना आवडतात म्हणून वांगे आणले. आणि साधी पातळ भाजी बी करायला संध्याकाळी होते म्हणून वांगे आणले. टिफिनसाठी सुकी भाजी द्यावं लागते, त्याच्यामुळे जास्त भाजीपाला आणावं लागते. नंतर कारले आणले. गावाकडे कारले जरा असं व्हाईटमधून भेटतात, इकडं कारले हिरव्यामधून भेटतात. नंतर खायला बीट आणले. आणि नंतर हे सगळं संध्याकाळी तसंच ठेवलं होतं म्हणून ते सकाळी सगळं व्यवस्थित काढून कॅरीबॅगमधून कांदे जिथल्या तिथं ठेवले आणि सगळं कॅरीबॅगमधून बाजूला काढून घेतलं आणि स्वच्छ असं धुवून एका कपड्यावर टाकलं. सगळा भाजीपाला एका पातेल्यात पाणी घेऊन नंतर त्याच्यात मीठ टाकून सगळा भाजीपाला एक एक करून कपड्यावर सुकत ठेवला. भोपळा, गाजर, नंतर मिरच्या, वांगे सगळं एक एक करून मीठ टाकू सगळं धुवून घेतलं. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.